गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुषुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्री कृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन करतो।
तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. श्री गणपती अथर्वशीर्ष या उपनिषदाचा 4थ्या श्लोकाचा किंवा मंत्राचा म्हणूया आपलं चिंतन सुरू आहे. आत्ताच आपण ऐकलं की आपलं हे 16वं सत्र आहे आणि छान व्यवस्थित आपण एक संपूर्ण आशय, संपूर्ण व्यापक असा जो अर्थ त्या मंत्रामध्ये सामावलेला आहे, कारण ते उपनिषद आहे. आत्ताच उल्लेख केला, दरवेळेला मी जाणीवपूर्वक तो करतो. या दृष्टीने आपण त्याचा अभ्यास करतो आहे, चिंतन करतो आहे की मी जेव्हा अथर्वशीर्ष म्हणतो किंवा म्हणते, तेव्हा मी नेमकं काय म्हणतो किंवा म्हणते हे मला कळलंच पाहिजे. कारण समजले आणि वर्तले त्याची भाग्यपुरुष भले, समर्थ म्हणतात. उपनिषदही सांगतं की जे समजून आणि उमजून केलं जातं ते परिणामकारक असतं. या दृष्टीने आपण चिंतन करतो आहोत, अभ्यास करतो आहोत. आणि या 4थ्या श्लोकाचा मोठा श्लोक आहे, आपण बघितलं मागच्या वेळेला. त्याच्यामध्ये काही चरण आहेत, काही उपमंत्र आहेत म्हणूया. तर मागील सत्रामध्ये आपण त्याची 2 चरणं किंवा 2 उपमंत्रांचा विचार केला. त्वं चिन्मयः आणि त्वं आनंदमयः असं ही ती 2 चरण म्हणा, उपमंत्र म्हणा, यांचा आपण मागच्याला विचार केला. चिन्मयः एक धावती थोडीशी उजळणी नेहमीच्या पद्धतीने, की चिन्मय या शब्दामध्ये चित्मयः असा त्याचा पदविभाग होतो, पदच्छेद होतो, असं आपण शिकलो मागच्या वेळेला. आणि चित याचा अर्थ शुद्ध ज्ञान किंवा ज्ञानरूपता किंवा केवल ज्ञान. मुळातच पारमार्थिक संकल्पना मांडण्यासाठी अधू किंवा पंगू असलेली भाषा म्हणजे इंग्रजी. त्याच्यामध्ये बोलायचं झालं तर ॲब्सोल्यूट नॉलेज असं म्हणतात. इट डझंट डू द जस्टिस. पण जर त्या भाषेत बोलायचंच झालं, काही जणांना तीच भाषा कळते, ॲब्सोल्यूट नॉलेज, केवल ज्ञान असा होतो. आणि हे जे ज्ञान आहे हे त्रिपुटी रहित ज्ञान आहे, असं सुद्धा आपण मागच्या सत्रामध्ये शिकलो. तिथे त्रिपुटी नाही आहे. ज्याला ज्ञान होतं तो, ज्या गोष्टीचं ज्ञान होतं ती गोष्ट, ज्ञान, अशी त्रिपुटी नाही. हे सर्व आपण शिकलो मागच्या वेळेला. आणि ज्ञानरूप गणपती हा आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये असल्याने आपल्याला यच्चयावत सर्व विषयांचं ज्ञान होतं. सारांश रूपाने जर लक्षात ठेवायचं असेल तर ते हेच आहे. आपल्या सर्वांच्या हृदयामध्ये तो गणपती गजानन आहे, ब्रह्मरूप गणपती, ब्रह्मरूप गजानन. आणि तो असल्यामुळे आपल्याला ही होणारी ज्ञानं होतात. साध्या भाषेमध्ये अगदी असणाऱ्या ज्ञानामुळे, गणपती नावाच्या असणाऱ्या ज्ञानामुळे होणारी ज्ञानं होतात. इतका माझा जवळचा संबंध म्हटलं तर गणपतीशी आहे. पण अखंड लक्ष होणाऱ्या ज्ञानाकडे असल्यामुळे असणाऱ्या ज्ञानाकडे लक्ष द्यायला मला वेळ नाही, फुरसत नाही. आणि इच्छा जरी झाली तरी ते लक्ष राहत नाही, कारण तेवढी चित्ताची शुद्धता नाही, शांतता नाही, इत्यादी. हे सगळं आपण सविस्तर हा विचार बघितला.
मी नेहमी शब्द सविस्तर वापरतो, पण शेवटी वेळेची मर्यादा त्यालाही असतेच. त्या वेळेच्या मर्यादेत जेवढं शक्य आहे तेवढं आपण बघतो आहोत. आणि अगदी त्याचप्रमाणे दुसरं जे चरण त्याच्या पुढचं, त्वम आनंदमय हा, त्याच्यामध्ये जसं आपण चिन्मयः मध्ये चित या शब्दाचा अर्थ समजावून घेतला, तसं आपण याच्यात आनंद शब्दाचा अर्थही समजावून घेतला. आनंद शब्दाचा अर्थ आपण समजतो इतका सवंग नाही, हे आपण मागच्या वेळेला शिकलो. व्यवहारात बोलताना आपण आनंद शब्दही वापरतो, भाग वेगळा. त्याने व्यवहार चालतो, हरकत नाही. पण परमार्थशास्त्रामध्ये आनंद शब्द या अर्थानेच वापरल्या जात नाही. विषय निरपेक्ष सुख म्हणजे आनंद, असं आपण बघितलं मागच्या वेळेला. विषय निरपेक्ष, विषय एकही नाही तिथे, तरीही काय आहे? आनंद आहे. मग हळूहळू आपल्याला संतांची भाषा कळायला लागते. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे, असं जगद्गुरु संत तुकाराम महाराज कसं काय म्हणू शकतात? कारण आज माझ्याकडे जेवढ्या गोष्टी आहेत, जेवढी आर्थिक संपन्नता आहे, जेवढी भौतिक सुखाची रेलचेल आहे, यातली एकही गोष्ट तुकाराम महाराजांजवळ नाही. आम्ही सदैव सुडके, तो चोर आम्हा धाके. जे चोर आमच्या घरी आला तर त्यालाच भीती वाटते. काय कारण आमच्या घरात काहीच मिळणार नाही त्याला, आणि असेच गिऱ्हाईक म्हणजे कस्टमर शुद्ध मराठीत रोज रात्री मिळायला लागले तर काय होईल त्या चोराचं? असं तुकाराम महाराज स्वतःचं वर्णन करतात. मला त्यांचं चरित्र आत्ता सांगायचं नाही आहे, आपल्याला माहिती आहे. पण असं असून सुद्धा स्वतःचं जेव्हा ते स्वतःच्या अंतस्थितीचं वर्णन करतात, तेव्हा म्हणतात आनंदाचे डोही आनंद तरंग. आणि माझ्याकडे हे सर्व असून माझा चेहरा कसा, जसा आत्ता आहे तसा, दुर्मुखलेला, ओढलेला, सदैव काळजीने भरलेला, काय होईल, कसं होईल, सगळे जे काही आपल्याला माहिती आहेत, षड्रिपू सगळे. मुद्दा काय आहे, याचा अर्थ असा आहे, ज्या अर्थी तुकाराम महाराज म्हणतात आहे आनंदाचे डोही आनंद तरंग, आणि प्रत्यक्ष परिस्थिती, भौतिक परिस्थिती तर त्याच्या विपरीत आहे, याचा अर्थ तो आनंद त्याच्यावर अवलंबून नाही, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून विषय निरपेक्ष सुख म्हणजे आनंद, अशी व्याख्या केलेली आहे. विषयावर जे अवलंबून असतं ते सुख. आणि सुख शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे. सगळ्यांनाच या प्रश्नाचं उत्तर अगदी ताबडतोब येतं, कारण अखंड त्याचा अनुभव सुरू आहे. त्याला दुःख असं म्हणतात अर्थातच. पण आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही. वेगवेगळ्या पैलूंनी आपण तेच समजून घेतोय, लक्षात आलं असेल तर. पण जितके छान पैलू, त्याच्या सर्व बाजू, फॅसेट्स, ॲज वी एक्सप्लोर, यू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट बेटर. आनंदाला विरुद्धार्थी शब्द नाही, कारण आनंद म्हणजे ब्रह्म. शिकलो आपण मागच्याला, आनंदो ब्रह्मेति व्यजानात, तैत्तरीय उपनिषद. आणि ब्रह्माला विरुद्धार्थी शब्द नाही, कुठून आणणार? अन्यथा द्वैत सिद्ध होईल. आणि याच तर श्लोकात पुढे म्हटलंय गणपतीला, काय म्हटलंय? तू अद्वितीय आहेस. म्हणजे काय? ब्रह्म आहेस, एकमेवा द्वितीय. त्यामुळे आनंद म्हणजे ब्रह्म, म्हणून त्याला विरुद्धार्थी शब्द नाही. आणि ज्याला, अजून एक शेवटचा मुद्दा आपण बघितला होता, तो म्हणजे ज्याला सातिशयत्व नाही, असं निरतिशय सुख म्हणजे आनंद. आता पुन्हा सातिशयत्व म्हणजे काय वगैरे बघण्याचं आजचा वेळ नाही, ते झालं आपलं काल, मागच्या वेळेसचा आपला अभ्यास तो झाला. आज फक्त थोडक्यात जाता जाता एक उजळणी, आणि या उजळणीचा फायदा होतो असं सगळेजण मला सांगतात, कारण विस्मरण झालेलं असतं. उजळणीच्या निमित्ताने काही नवीन पैलू सुद्धा पुढे येतात. हे आपण सर्व मागच्याला छान समजून घेतलं. चित्त म्हणजे काय, आनंद म्हणजे काय,
आता आपल्या आजच्या अभ्यासासाठी, चिंतनासाठी पुढचं चरण आपल्यासमोर आहे, उपमंत्र. त्यात त्वम ब्रह्ममय असं चरण आहे पुढचं. त्वम चिन्मय, त्वम आनंदमयस्त्वम ब्रह्ममय. म्हणजे साधा काय, पुन्हा नेहमीप्रमाणे आपल्या पद्धतीप्रमाणे वाच्यार्थ काय सांगतो मला. ज्याला संस्कृत कळतं त्याला याचा अर्थ कळू शकतो. त्वम ब्रह्ममय म्हणजे गजानना काय, तू ब्रह्मस्वरूप आहेस, हा झाला वाच्यार्थ, सरळ सरळ अर्थ, शब्दांचा केलेला अर्थ, शब्दांचं केलेलं भाषांतर म्हणूया, कारण आपण मराठीत समजून घेतोय. स्तोत्र संस्कृतमध्ये. त्वम ब्रह्ममया, गजाननाला उद्देशून, गजानना तू ब्रह्मस्वरूप आहेस. आहे या संपूर्ण श्लोकाचं स्वरूपच तसं आहे. मी सुरुवातीलाच म्हणालो होतो की एकंदर या श्लोकामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे. या श्लोकामधले मोठा श्लोक आहे, हा मोठा मंत्र आहे, त्याच्यामध्ये अनेक उपमंत्र आहेत, पण त्या सगळ्यांची दिशा मात्र एकच आहे. फार सुंदर असा हा मंत्र आहे. आपण अभ्यासाला बसतो ना की या गोष्टी लक्षात येतात. नाही तर काय सुरूच आहे, वर्षानुवर्ष आपण म्हणतोच आहे. अथर्वशीर्ष त्वम ब्रह्ममय. आता ब्रह्म शब्दाची एक व्युत्पत्ती आहे की बृहमाण ब्रह्म. काय व्युत्पत्ती आहे? बृहमाण ब्रह्म, अशी ती एक व्युत्पत्ती आहे ब्रह्म शब्दाची. आणि या व्युत्पत्तीप्रमाणे त्याचा अर्थ असा होतो की कार्यब्रह्म रूपाने किंवा कार्यब्रह्माचं या दृष्टीने जर विचार केला तर ते विकसनशील आहे, किंवा त्याला सगुण ब्रह्म असंही म्हणतात. काय थोड्या थोड्या हळूहळू काही काही नवीन आता गोष्टी किंवा नवीन शब्द म्हणूया, टर्मिनॉलॉजी शुद्ध मराठीत आपल्याला शिकावीच लागणार आहे. कारण शास्त्र जर समजून घ्यायचं असेल, जसं आपण व्यवहारामध्ये कुठल्याही एखाद्या विषयामध्ये आपण मेडिकलची डिग्री घेतो, इंजिनिअरिंगची डिग्री असते, ही जी पदवी आपण संपादन करतो तेव्हा शिकतो की नाही नवीन शब्द, थोडंसं एक विषयांतर करतो. काय थोडंसं आजूबाजूचंही हवं की नाही, हलकं फुलकं, म्हणजे जरा चित्त मोकळं होतं. तत्वज्ञान हे जड पचवण्यासाठी. माझे सद्गुरू परमपूज्य काका प्रवचनात उदाहरण देतात की हे जे आपण बाकीच्या क्षेत्रामध्ये सगळे शब्द शिकतो, विना तक्रार शिकतो. इंजिनिअरिंगमध्ये कितीतरी शब्द, हजारो नवीन शब्द शिकलो इंजिनिअरिंगमध्ये, मेडिकल जे काय असेल ते आपापल्या क्षेत्र. तेव्हा आपण तक्रार करतो का? काय हे किती शब्द कशासाठी शिकायचे? नाही. का नाही करत? कारण माझं शिक्षण पूर्ण झालं नाही तर मला चांगली नोकरी मिळणार नाही, भरपूर पैसे कमवता येणार नाही, मग माझं स्थळ तयार होणार नाही. आलं असेल लक्षात? पुढची गाडी मला सांगायची गरज नाही, ती गाडी कुठे जाते हे आपल्या सर्वांना माहिती आहे, कारण आपण सर्व अनुभव संपन्न जीवन जगलेली मंडळी आहोत सगळे लोक. मुद्दा काय आहे? सगळंच अडलेलं आहे ते न केल्यामुळे. सगळंच अडलं आहे. एखाद्या मुलाने म्हटलं की बाबा मला ते नाही हो समजत, माझ्या डोक्यावरून ते जातं. बाप असं म्हणतो का? अरे जाऊ दे, काय हरकत नाही डोक्यावरून तुझ्या. नाही, बाप काय करतो? पैसे भरतो, त्याला ट्युशन लावतो, शाळेत समजत नाही. म्हणजे थोडक्यात जितक्या उंचीवरून ते ज्ञान जातं तितक्या उंचीपर्यंत त्याचं डोकं आणण्याचं सर्व प्रयत्न करतो. का? पुन्हा भूमिका हीच आहे. पण परमार्थामध्ये सगुण ब्रह्म म्हटल्याबरोबर कपाळावर आठ्या येतात आपल्या. आता ही काय नवीन कटकट? कारण ब्रह्म हे निर्गुण निराकार असतं, ऐकलेलं असतं आपण. इथे अडलेलं नाही, विषय हा सुरू होता म्हणून मी थोडंसं डिटोर ज्याला म्हणतात थोडंसं घेतला. विषय हा सुरू होता की खरं ह्यानीच सगळं अडलेलं आहे, ज्या दिवशी कळेल त्या दिवशी आपल्याला खरा अर्थ कळायला लागेल. असो. छांदोग्य उपनिषदामध्ये एक छान श्रुती येते, अजून ऐकली आपण सर्वांनी. सर्वम खल्विदम ब्रह्म, छांदोग्य सांगतं आपल्याला. मी आत्ता कार्यब्रह्म, सगुण ब्रह्म शब्द वापरले. ही श्रुती मदत करते आपल्याला अजून एक समजून घेण्यासाठी. सर्वम खल्विदम ब्रह्म तज्जलानिती शांत उपासीत. मोठी श्रुती आहे. अर्थ काय आहे? सर्वम
खल्विदम म्हणजे खलु इदम ब्रह्म. हे संपूर्ण जगत निश्चयाने ब्रह्मच आहे असा त्याचा अर्थ आहे. इदम याचा अर्थ आपण मागच्याला शिकलो होतो कुठल्या तरी एका सत्रामध्ये. इदम याचा अर्थ जे जे इंद्रिय गोचर आहे, जे जे माझ्या अनुभवाच्या टप्प्यामध्ये आहे, जे जवळ आहे, जे मला दिसतं, स्पर्श करू शकतो, पंच ज्ञानेंद्रियांनी ज्याचं ज्ञान होऊ शकतं, ज्याचा मी तर्क करू शकतो, ज्याचा मी विचार करू शकतो, या सर्व गोष्टी इदममध्ये येतात. इदम सर्वम खलु इदम ब्रह्म. आणि ते पुढे म्हणतात आहे ते तज्ज आहे. तज्ज आहे म्हणजे काय? ते तेज, आप म्हणजे पाणी म्हणा, अन्न म्हणा, तो जो एक क्रम सांगितलेला आहे. आत्मानं आकाश संभूत, आपल्याला उपनिषद सांगते की पहिले आकाश नावाचं तत्व, महाभूत निर्माण झालं. त्याच्यापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून पाणी, पाण्यापासून पृथ्वी, नंतर अन्न, इत्यादी इत्यादी. महाभूत म्हटलं तर पृथ्वीपर्यंत, पण नंतर अन्न पण निर्माण त्याच्यातनं, म्हणजे पहिले अन्न निर्माण झालेलं आहे आणि मग त्याला योग्य असे जीव निर्माण केलेले आहेत भगवंतानी. आजचं विज्ञानही सांगतं साधारण तोच क्रम येतो कारण स्पेस अँड टाइम गॉट क्रिएटेड फर्स्ट, देन मिलियन्स ऑफ लाईट इयर्स द गॅस इज स्प्रेड, नेब्युलाज, स्टार्स आर फॉर्म्ड, एटसेट्रा. विषय तो नाही, पण असं काही सांगितलं की गंभीर काहीतरी चाललंय असं वाटतं. यांच्या बोलण्यात अर्थ आहे असंही वाटतं. विनोदाचा विषय. मुद्दा एवढाच आहे की तज्ज म्हटलेलं त्याला म्हणजे काय, या पद्धतीने त्याची हे सर्व जग क्रमाने त्यापासूनच उत्पन्न झालं. तज्जला आणि ती, ते तज्ज आहे, ते तल्ल आहे. तल्ल आहे म्हणजे त्याच्या उलट्या क्रमाने ते ब्रह्मतत्वातच लीन होणार आहे. जेव्हा प्रलयाची वेळ येईल तेव्हा ज्या क्रमाने निर्माण झालं त्याच्या उलट्या क्रमाने ते लीन होणार आहे. पुढे ते तदन आहे. तदन याचा अर्थ जगताची स्थितीकाळीही त्याचं आनन किंवा प्रणन ते करतं. थोडक्यात म्हणूया या जगताचं धारण त्या तत्वामुळे आहे. भगवद्गीतेत म्हटलेलं आहे, मी धारण करतो परापरा प्रकृतीचं वर्णन. नेहमीच आपण त्याच्याबद्दल बोलतो. धार्यते जगत म्हटलेलं ना, माझी पराप्रकृती. तर हा त्या तज्ज, तल्ल, तदन याचा अर्थ आहे. आणि याच्यामुळे जगताचं धारण होतं. मुद्दा माझा एवढा सुरू होता, जेव्हा जगताचा संदर्भ येतो, जेव्हा कुठलंही कार्य असा संदर्भ येतो, कारण जगताचं धारण करणं हे कार्य आहे की नाही? कार्य आहे. म्हणून त्याला सगुण ब्रह्म म्हटलं. म्हणून त्याला कार्य ब्रह्म म्हटलं. आता हा आज एक पूर्णतः वेगळा विषय आहे. कारण ब्रह्म तर काहीच करत नसतं, आपण नेहमी शिकतो. निष्कर्मम ब्रह्म अशी व्याख्याच आहे त्याची. मग हे करतो कोण? ईश्वर, सगुण निराकार. तो आत्ता आपला विषय नाही, पण तेवढा फक्त एक उल्लेख करून ठेवतो, कारण आय वॉन्ट टू कीप दिस लूज थ्रेड हँगिंग फॉर नाव. हा जो विचारांचा धागा आहे तो आपण इथे अर्धवट सोडणार आहे, कारण याच श्लोकामधली जी उरलेली चरण आहे त्याचा विचार करताना तो धागा आपण पुन्हा उचलणार आहे विचारांचा. पण जर मनात कुठल्या श्रोत्याचा जर प्रश्न आला असेल की ब्रह्म तर निर्गुण निराकार आहे, ते निष्कर्म आहे, ते काही करत नाही, तर मग हे धारण करणं वगैरे कसं काय बोलतात? कारण करणं म्हणजे कृती आली, तिथे ईश्वर तत्व असा त्याचा अर्थ होतो. म्हणून त्याला सगुण ब्रह्म, कार्य ब्रह्म असं म्हणतात. थोडक्यामध्ये ही श्रुती आपल्याला सांगते की अशा पद्धतीने तीनही काळामध्ये उत्पत्ती असेल, स्थिती असेल, लय असेल, ब्रह्मरूपाने हे जगत समान पद्धतीने राहतं. आणि त्याच्याशिवाय म्हणजे त्याच्या अधिष्ठानाशिवाय, त्याच्या अधिष्ठानावर हे जगत आहे आणि जगताचं आकलन किंवा ग्रहण सुद्धा होऊ शकत नाही. हे आपण हे तर आता थोडं समष्टी म्हणजे ब्रह्मांडाची भाषा सुरू आहे, पण आपण व्यष्टी म्हणजे पिंडाच्या भाषेत हे चित
मध्ये समजून घेतलं. आजच सुरुवातीला बोललो, असणाऱ्या ज्ञानामुळे होणारं ज्ञान होतं, बोललो की नाही? म्हणजे या जगताचं आकलन होतं, ते जग मला कळतं, इत्यादी. आणि म्हणून काय करा, तर शांत उपासित, असं उरलेलं चरण त्या श्रुतीचं मला सांगतो. म्हणजे शांत याचा अर्थ आसक्ती आणि द्वेष रहित संयतेंद्रिय होऊन त्याची उपासना करा. छोट्या छोट्या गोष्टी लगेच शिकायला मिळतात त्याच्यातून आपल्याला. त्याची उपासना मी शांत झाल्याशिवाय होऊच शकत नाही, खरं सांगायचं. पहा कशा एक एक गोष्टी शिकायला मिळतात. आणि म्हणून चित्त शुद्ध आणि शांत होणं ही तर पहिली पायरी सांगितलेली आहे. बहिरंग साधन म्हटलेलं आहे त्याला, बहिरंग साधन. अंतरंगाची तर अजून गोष्टच नाही आहे. अंतरंगाचे अजून दोन प्रकार आहेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वगैरे वगैरे. आणि पहिल्या पायरीवरच आपण घसरतो. चित्तशुद्धी, चित्तशांती, शांत होऊन उपासित, संयतेंद्रिय होऊन त्याची उपासना करा, असं श्रुती आपल्याला बोध करते या छांदोग्य उपनिषद या श्रुतीमध्ये. आता ब्रह्म शब्द आपण समजून घेतो आहे, कारण आपल्यासमोर हे चरणच आहे, हा उपमंत्रच आहे, त्वम ब्रह्ममय. हा गणपतीला मी म्हणतोय की तू ब्रह्ममय म्हणजे ब्रह्मस्वरूप आहेस, म्हणजे तू नेमकं काय आहेस, असं मी त्याला म्हणतो आहे. हे मला समजायला नको या दृष्टीने. त्या ब्रह्मशब्दाची ही एक व्युत्पत्ती आपण बघितली, ज्याच्यामध्ये मी जसं म्हणालो, जगताचा संदर्भ आहे. आता ब्रह्मशब्दाची अजून एक व्युत्पत्ती आहे, ज्याला बृहत ब्रह्म असं म्हणतात. बृहत ब्रह्म. आता या व्युत्पत्तीप्रमाणे त्याचा अर्थ असा होतो की अनंत कोटी ब्रह्मांडाहून जे मोठं आहे, किंवा निरपेक्ष व्यापक. त्याचा अंतिम अर्थ खरं बघायला गेलं तर निरपेक्ष व्यापक असाच आहे. पण आत्ता आपला जो संदर्भ आहे, म्हणून मी आपले विचार तेवढ्यापुरती मर्यादित ठेवतो आहे, आणि म्हणून मी मगाशी म्हणालो विचारांचा तो धागा आपण अर्धवट सोडतोय, जो आपण याच मंत्रामध्ये नंतर विचार तो पूर्ण करणार आहे. पण आत्ता जगताचा संदर्भ सोडून आपल्याला चालणार नाहीये, का ते नंतर बघणार आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाहून ते मोठं आहे. म्हणजे असं जो कुठे मनामध्ये विचार असेल, जर आपला अभ्यास नसेल तसा मनात विचार येऊ शकतो की समजा ब्रह्मांड, आता त्याच्यात ही गंमत आहे, मी नेहमीच सांगतो. आजचं विज्ञान, विज्ञान नेहमी प्रामाणिक असतं. म्हणजे आ, जेवढं माहिती आहे तेवढंच माहिती आहे असं म्हणतं, आणि चुका असतील तर ते दुरुस्त करतं. म्हणून तर न्यूटनचे नियम चुकलेले आहेत असं आईन्स्टाईन सांगतो. मुद्दा एवढाच की देर आर ट्रिलियन्स ऑफ स्टार्स. आता ट्रिलियन सुद्धा शब्दाला खरं अर्थ नाही आहे, म्हटलं तर इन्फायनाइटच म्हणायला पाहिजे. आणि इन्फायनाइट ट्रिलियन्स ऑफ गॅलेक्सीज, फॉरगेट अबाउट इवन स्टार्स, ट्रिलियन्स ऑफ गॅलेक्सीज. आणि इतकं सगळं असताना मी नेहमी सांगतो की कल्पना करा, आपल्याला तर दोन चारच नावं, तर दोन तीनच आठवतात आपल्याला. मिल्की वे गॅलेक्सी माहिती असते, आपल्या सगळ्यात जवळची अँड्रोमेडा गॅलेक्सी माहिती असते, पण ट्रिलियन्स ऑफ गॅलेक्सीज म्हणजे शुद्ध मराठीत माइंड बॉगलिंग आहे सगळं. आणि इतकं सगळं असून विज्ञान म्हणतं दिस इज अ नोन युनिव्हर्स. म्हणजे अप्रत्यक्षरित्या आजचं आधुनिक विज्ञान हे मान्य करतं की देर इज अ युनिव्हर्स बियॉन्ड आवर कॉम्प्रिहेन्शन. मुद्दा एवढाच की इतकं अफाट हे ब्रह्मांड. पण असं जर मनात कुठे विचार येत असेल की त्याची मेजरमेंट स्केल तर आपण सोडूनच देऊ, कारण मानवी बुद्धीच्या पलीकडचंच आहे सगळं, आकलन शक्तीच्या आपल्या पलीकडचं आहे, कारण इट इज मेजर्ड इन लाईट इयर्स, अँड दॅट इज द फास्टेस्ट ट्रॅव्हलिंग ऑब्जेक्ट वी नो. अँड द एक्सपान्शन रेट ऑफ द युनिव्हर्स, इफ इट इज फास्टर दॅन लाईट, तो एक अजून विज्ञानातला एक मोठा मुद्दा आहे. कल्पना करू शकतो की आपल्यासाठी नेहमीच अननोन राहील ते. माझा मुद्दा एवढाच होता की इतकं सगळं अफाट हे असून जर मनात कुठे असा विचार असेल की बा, मग ब्रह्मसुद्धा तेवढंच आहे का,
कारण ब्रह्माच्या अधिष्ठानावरती आहे, ब्रह्माने सर्व जग व्यापलेलं आहे, असं आपण आत्ताच शिकलो. सर्वम खलु इदम ब्रह्म, असा त्याचा अर्थ नाही. एवढ्यासाठी मी इतकं सगळं वर्णन केलं. विज्ञानाचा वर्ग घेणं हा उद्देश नाही आहे. भगवद्गीतेमध्ये आपल्या विभूतींचं वर्णन करताना भगवंत 10व्या अध्यायामध्ये आपल्या सर्व विभूतींचं वर्णन करतात, आपल्याला माहिती आहे. आणि त्याचा समारोप करताना काय म्हणतात, अर्जुनाला उपदेश करतात. समारोप शेवटचा श्लोक आहे 10व्या अध्यायातला. काय? अथवा बहुनैतेन किम ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नमेकांशेन स्थितो जगत. अथवा बहुनैतेन किम, भगवंत अर्जुनाला असा बोध करतायत की हे अर्जुना, माझ्या विभूतींचं वर्णन मी केलं. सर्व विभूती, सर्व म्हणजे विभूती मी सविस्तर सांगितलं तुला, सर्व म्हणण्यापेक्षा. पण या श्लोकात नेमकं भगवंत ते सांगतात आहेत की मी तुला ज्या माझ्या विभूती सांगितल्या त्या अपूर्ण आहे, ती यादी अपूर्ण आहे. असा येऊ शकतो ना मनामध्ये विचार. 42 श्लोक आहे, मग त्याच्यात जेवढे वर्णन केलं विभूती तेवढंच भगवंत, तेवढंच आहे का काय? नाही. भगवंत म्हणतात आहे की मी तुला विस्ताराने सांगितल्या जरूर, पण ती अपूर्ण आहे यादी. आणि हे सर्व विस्ताराने जाणून तुझं तसंही कोणतं प्रयोजन सिद्ध होणार आहे? अर्जुनाने विचारलं म्हणून भगवंतांनी सांगितलं की नाही त्या विभूती. मग भगवंत या श्लोकात त्याला म्हणतात आहे की तू संपूर्णपणे निष्कर्षाने हे जाण. काय जाण? की या संपूर्ण जगताला विष्टभ्य म्हणजे धारण करणे, मगाशी आपण जे बोललो, या संपूर्ण जगताला, कारण या सर्व भूतांचा आत्मा मी आहे. भूत, आपल्याला भूत म्हणतात बरं का परमार्थात. एक एक गंमत जम्मत असते आपल्याला. ते भूत म्हटलं की ते रात्री 12 वाजता आलं लक्षात सगळं. अमावस्या, पिंपळाच्या वृक्षावर, आपल्याला भूतच म्हणतात. कारण जे जे जन्माला आलं, जे जे निर्माण झालं त्याला भूत असं म्हणतात, भूत. आणि या दृष्टीने खरं विचार केला तर चेतन आणि अचेतन सर्व भूतच आहेत. फक्त आपल्याला अंतःकरण नावाचा एक जास्तीचा घटक आहे म्हणून आपल्याला चेतन समजलं जातं. अचेतन वस्तू आपण ज्याला म्हणतो त्याच्यात अंतःकरण नसतं. पण दोन्हीमध्ये काय असतं मग? ब्रह्मतत्व असतं. कारण ब्रह्म किंवा आत्मा नाही अशी जागाच नाही, हे आपण अखंड शिकतोय. रीता ठाव या राघवे विण नाही, समर्थ म्हणतात. त्रिभुवन संचले विठ्ठले का, तुकाराम महाराज म्हणतात. थोडक्यामध्ये या संपूर्ण जगताला, सर्व भूतांचा आत्मा हा माझ्या एका अंशाने विशेष रूपाने दृढतापूर्वक मी धारण करून स्थित आहे. विष्टभ्य अहम इदम कृत्स्नम एकांशेन स्थित जगत. पदविभाग आहे त्याचा. कशासाठी मी हे सांगितलं? मगाशी आपण जे बोलत होतो की असा जर कुठे मनामध्ये समज असेल की इतकं अफाट हे विश्व, मग ब्रह्म कदाचित तेवढंच असेल. एकांशेन स्थिते जगत, जे आपल्या बुद्धीच्या आकलन शक्तीच्या पलीकडचं हे सर्व ब्रह्मांड, ते सुद्धा भगवंत म्हणतात अरे माझ्या एका अंशावर स्थित आहे रे ते. आणि हे तू निष्कर्षाने जाण, असं अर्जुनाला भगवंत उपदेश करतायत. आपण काय समजून घेतोय विसरायचं नाही हं. कधी कधी छान आपण विचारांमध्ये हरवून जातो, कारण विचार फार सुंदर असतात, आहेतच. उपनिषद आहे शेवटी, भगवद्गीता आहे. आपण हे समजून घेतोय ब्रह्मशब्द म्हणजे काय आहे, त्याच्या दोन व्युत्पत्ती मी सांगितल्या आणि त्याची व्याप्ती काय आहे हे आपण समजून घेतोय. म्हणजे ते संतांचीच भाषा वापरायची झाली तर, ह्याला आपल्या बुद्धीने जर आपण समजून घ्यायला गेलो, म्हणजे पांघरून घ्यायला गेलो, तर चित्त फाटून जातं असं म्हणतात. आणि ज्याला शुद्ध मराठीत माइंड बॉगलिंग असं म्हणतात. जिथे ब्रह्मांडालाच मी जाणू शकत नाही, इतकं ते अफाट आहे.
तर हे संपूर्ण ब्रह्मांड ज्याच्या एका अंशावर स्थित आहे, ते ब्रह्म नावाचं तत्व बुद्धीने जाणण्याचा प्रयत्न करूच नये, हे शिकायचं आहे त्याच्यात. तो जाणण्याचे मार्ग वेगळे आहेत, तेच आपल्याला शिकतोय आपण या उपनिषदाच्या माध्यमातून. कारण तिथे जाणणं किंवा त्याचं ज्ञान होणं याचा अर्थच मुळात वेगळा आहे. तैत्तरीय उपनिषदामध्ये, तैत्तरीय उपनिषद म्हणण्यापेक्षा तैत्तरीय आरण्यकामध्ये जे येतं, पुरुष सूक्त, ते काय सांगतं? पादोस्य विश्वभूतानी, पादोस्य विश्वभूतानी येतं अनेकांना. पुरुष सूक्त येतं, पाठही असतं. केलं आहे ना वर्णन त्याचं, विराट स्वरूपाचं त्याच्या वर्णन केलेलं आहे. पण ते सुद्धा पुन्हा या जगताच्या सापेक्षतेनेच आहे. जेवढं आपल्याला समजू शकतं हे जगत किंवा ब्रह्मांड ते. पण भगवद्गीतेचा हा श्लोक आणि इतर अनेक श्रुती तेच सांगतात, त्याचे एकांशी नसते ते जगत. तेवढंच मला फक्त मुद्दा मांडायचा होता, की कुठे मनामध्ये असा विचार असेल, की जेवढं हे ब्रह्मांड अफाट पसरलंय तेवढंच ते आहे नव्हे. आणि इथे आता कार्यब्रह्म, सगुण ब्रह्म आणि निर्गुण ब्रह्म हे तिन्ही शब्द जे मी मगाशी बोललो, ते जास्त चांगले समजून येतात. पण पुन्हा आज आपला तो विषय नाही. या मंत्राचा उर्वरित चरणांचा आपण जेव्हा विचार करू, दॅट लूज थ्रेड आय मेन्शन अबाउट, विल पिक इट अप ॲट दॅट टाइम. सारांश काय आहे, की ब्रह्ममय असलेल्या गजाननाच्या आधारावरती, अधिष्ठानावरती, अति जास्त योग्य शब्द अधिष्ठान आहे. कारण आधार आणि अधिष्ठान याच्यात पुन्हा फरक आहे. तो पुन्हा आत्ता आपला विषय नाही. पण अधिष्ठानावरती हे संपूर्ण जगत आहे. त्यांनीच ते व्याप्त आहे आणि त्याच्यातच ते लीन होणार आहे. असं मी कोणाला म्हणतोय? गजाननाला म्हणतोय. गजानना त्वम ब्रह्ममय, असा तू आहेस, की तुझ्याच आधारावर हे जगत टिकलेलं आहे. जगात जग पहिले निर्माण झालंय, टिकलं आहे आणि तुझ्यातच ते लीन होणार आहे. आणि मानवी बुद्धीच्या तर्काच्या पलीकडे जे आपण आत्ता सगळं विचार केला, की का म्हणून मानवी बुद्धीच्या आकलन शक्तीच्या पलीकडचं हे आहे. आणि हे जे वर्णन ब्रह्ममय गजाननाचं, हे वर्णन शेवटी, कारण वर्णन हे शब्दामध्ये करायचं असतं, बरोबर? आणि शब्दांनी सांगण्याचं सामर्थ्य संपून जातं. एक मर्यादा येते, की त्याच्या पलीकडे काय सांगणार? कारण आपण, काय खरं सांगायचं तर, सद्गुरू स्तवन आहे दासबोधामध्ये. अच्छा, मला आत्ता ते या निमित्ताने आठवलं. त्याच्यामध्ये समर्थ काय म्हणतात, आता सद्गुरू वर्णवेना, जेथ माया स्पर्शो शकेना. कारण शब्दांनी वर्णन करायचं म्हणजे मायेच्या प्रांतातलं वर्णन आहे पुन्हा, आणि यांना तर माया जेथ स्पर्शो शकेना. आणि मग पुढे मी जसं म्हणालो, की 30 ओव्या लिहिल्यात. कशासाठी? सद्गुरूंचं वर्णन करता येत नाही हे सांगण्यासाठी. सद्गुरू म्हणजे इथे ब्रह्म असा अर्थ आहे बरं का. ब्रह्मतत्वाचं वर्णन सुरू आहे. त्याचं वर्णन करता येत नाही. आणि आता पुन्हा शेवटी म्हणतात, आता सद्गुरू वर्णवेना हे गे हेची माझी वर्णना. म्हणजे त्याचं वर्णन करता येत नाही, हेच वर्णन आहे त्याचं. भाषा बदलली फक्त थोडीशी. सद्गुरू तिथे तत्व या दृष्टीने बोलतात आहेत समर्थ. कारण कुठली उपमा द्यावी त्याला? जी कुठली उपमा द्यावी ती या नाशिवंत जगातलीच आहे ना. माईक जगातलीच आहे. ते सर्व नाशिवंत आहे. हे तर अविनाशी तत्व आहे. आणि दुसरं अविनाशी तत्वच नाही, कारण एकमेव द्वितीय आहे. त्याचाही विचार आपण करणारच आहे या मंत्रामध्ये. उपमा द्यायची तर काय द्यावी? शब्दाचं सामर्थ्य संपून जातं. आणि मग वेदही शेवटी न इति म्हणजे नेती नेती असं म्हणून थांबतात. कारण त्याचं वर्णन फक्त असंच करू शकतो. काय? कारण मला समजणाऱ्या ज्या गोष्टी आहे, हे असं आहे का होते? ते पाण्यासारखं आहे का? ते आकाशासारखं आहे का? ते पृथ्वीसारखं आहे का? ते अग्नीसारखं आहे का? ते माझ्यासमोर असलेल्या लॅपटॉपसारखं आहे का? या पलंगासारखं आहे का? डोक्यावर असलेल्या पंख्यासारखं आहे का? या भिंतीसारखं आहे, या घरासारखं आहे का? मला जे जे कळतं
तेच आपण वापरणार की नाही उपमा म्हणून, की याच्यासारखं आहे का? या सगळ्याचं उत्तर जगातल्या सर्व वस्तू संपतील, पण त्याचं उत्तर पुन्हा न इति असंच आहे, कारण ते तसं नाही. आणि हेच त्याचं वर्णन आहे. श्री रामकृष्ण परमहंस असं म्हणत असत की ब्रह्म हे अजूनही उष्ट झालेलं नाही. उष्ट झालेलं नाही म्हणजे काय? म्हणजे ब्रह्म म्हणजे काय हे आजवर कोणीही कोणाला तोंडानी म्हणजे शब्दानी सांगू शकलेलं नाही. जिथे वेद न इति म्हणून थांबतात तिथे विषय संपला. शुद्ध मराठीत पिरियड. पण त्याच्यात काहीतरी तर बोलावंच लागतं ना. श्रुतीनी पण शेवटी काही नाही तरी काही वर्णन न इति म्हणून वर्णन केलं ना त्याचं. कारण नाही तर सांगणार कसं, शिकवणार कसं, प्रबोधन कसं होणार आपल्यासारख्यांच्या जीवांचं. आता व्यासांच्या बाबतीत म्हटलं जातं बघा, व्यासोच्छिष्टम जगत सर्व. म्हणजे काय? व्यासांची बुद्धी इतकी प्रगल्भ व्यापक की त्यांच्या बुद्धीतून किंवा व्यासांच्या लेखणीतून सुटलेला असा एकही विषय नाही जगामध्ये, म्हणून व्यासोच्छिष्टम जगत सर्व. पण ब्रह्म मात्र अजूनही उष्ट झाले. संपूर्ण जगत उष्ट झालं असेल व्यासांच्या बुद्धीने, ब्रह्म नाही झालेलं. कारण सांगताच येत नाही ना त्याच्याबद्दल. कारण ते इंद्रिय गोचर नाही. असो, फार वेगळा विषय आहे तो. पण हा सगळा आशय, ही व्यापकता, त्वम ब्रह्ममय असं मी जेव्हा गजाननाला म्हणतो, तेव्हा त्याचा हा अर्थ आहे. गजानन ब्रह्ममय आहे म्हणजे काय आहे हे पहिले मला तर कळायला हवं. कारण पुन्हा नेहमीचं गमतीचा विषय, तो कसा आहे हे त्याला चांगलंच माहिती आहे. त्याला सांगणं हा उद्देश नाहीच आहे. ही त्याची एका दृष्टीने मागच्या जन्माला मी बोललो होतो. मग त्वम भाषा कशासाठी आहे? एका दृष्टीने स्तुती सुरू आहे त्याची, की असा असा तू आहेस, हे तुझं व्यापक स्वरूप आहे. पण हे मला तर कळलं पाहिजे ना जे मी म्हणतोय ते. पुढचं चरण आहे आपल्यासमोर. त्वम सच्चिदानंदा द्वितीयोसी. म्हणजे काय? त्वम सत चित आनंद अद्वितीय असी. तू कसा आहेस? तू सत घन आहे, चित घन आहे, आनंद घन आहेस, आणि पुढे अद्वितीय आहेस. असा याचा पुन्हा नेहमीप्रमाणे सरळ सरळ अर्थ म्हणजे वाच्यार्थ. आता हा जो उपमंत्र आहे, त्वम सच्चिदानंदा द्वितीयोसी, कदाचित आपल्या आजच्या उर्वरित वेळेत त्याचा विचार पूर्ण होणार नाही. पण जो वेळ आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये आपण आपला अभ्यास पुढे सुरू ठेवूया. उर्वरित अभ्यास पुढच्या सत्रात पूर्ण करू. सद्घन, चितघन, आनंद घन. घन याचा अर्थ काय? घन आपण कशाला म्हणतो? आता लोखंडाचा गोळा आहे समजा, आपण काय म्हणतो त्याला? घन आहे म्हणतो की नाही? म्हणजे काय? आता समजा भिंत आहे माझ्यासमोर, तर मी भिंतीमध्ये मी खिळा ठोकू शकतो. ठोकू शकतो की नाही? म्हणजे काय त्याचा अर्थ? भिंत अशी डोळ्याला जरी दिसायला घट्ट दिसत असली तरी आहे, जागा आहे, पोकळी आहे, म्हणून तर खिळा आतमध्ये जाऊ शकतो, नाही तर गेलाच नसता. लोखंडाच्या गोळ्यामध्ये खिळा ठोकून पहा. आता पुन्हा आपल्याला त्याच्यामध्ये पुन्हा शेवटी अणू आहे, अणूमध्ये जागा म्हणजे स्पेस आहे, या पातळीवर आपण बोलत नाही, आपण स्थूलमानाने बोलतोय. घट्ट, घट्ट ही जी आपल्याला एक दृष्टांत देतोय आपण फक्त. व्यावहारिक पातळीमध्ये घट्ट म्हणजे काय? तर लोखंडाचा गोळा सगळ्यात घट्ट. घन काय असतं? त्याला म्हणायचं घन. आणि आपण आत्ता काय शिकतोय? सद्घन, चितघन, आनंद घन. घन याचा अर्थ दुसऱ्या भाषेमध्ये तिथे दुसऱ्या कशालाच वाव नाही, फक्त. म्हणजे सतचा उल्लेख केल्यामुळे असतला जराही वाव तिथे नाही, जराही. चितचा उल्लेख केल्यामुळे अचितला तिथे जराही वाव नाही. आनंदचा उल्लेख केल्यामुळे हा जो दुःखरूप संसार, जराही वाव तिथे नाही. म्हणून तर तुकाराम महाराज पुन्हा काय म्हणतात? दुःख ओखदासी न भेटे. पुन्हा स्वतःचं वर्णन. दुःख औषधालाही नाही. मी माझं वर्णन करतो, आनंद औषधाला नाही, अशी अवस्था आयुष्याची.
असो, मुद्दा सद्घन आहे, चितघन आहे, आनंदघन आहे, तू एकमेव द्वितीय आहे, असं आपण गजाननाला या चरणामध्ये म्हटलेलं आहे. चित आणि आनंद या पदांचा आपला चिन्मय आणि आनंदमयामध्ये बऱ्यापैकी विचार करून झालेला आहे. कदाचित त्याचे काही एखाद दोन नवीन पैलू आपण विचारांमध्ये आले तर बघूया. पण मूळ त्याच्यामध्ये सत हा जो शब्द आहे त्याचा विचार आपला राहिला आहे, त्याचा जास्त विचार करूया. सद्घन. सतचाही तसा विचार म्हटलं तर थोड्या बहुत प्रमाणात झाला आहे, लक्षात असेल तर. सत्यम वच्मी, ऋतम वच्मी, त्याच्यात आपण सतचा विचार केलेला आहे. पण आत्ताच्या संदर्भामध्ये आपण पुन्हा एकदा आणि वेगळ्या पद्धतीने म्हणण्यापेक्षा अजून काही या संदर्भामध्ये काही जे पैलू येणं आवश्यक आहे त्याचा विचार करूया. जसं आपण शिकलो, चित्त म्हणजे त्रिपुटी रहित ज्ञान, ज्ञातृज्ञेयाभिन नुसधेची जे का ज्ञान, असं आपण शिकलो चित्त म्हणजे, बरोबर. आनंद म्हणजे आपण शिकलो विषय निरपेक्ष सुख म्हणजे आनंद. तसं सत म्हणजे त्रिकाला बाधित निरपेक्ष अस्तित्व. त्रिकाला बाधित म्हणजे काय? तीनही काळात तसंच अबाधित राहणारं म्हणजे त्रिकाला बाधित. निरपेक्ष. निरपेक्ष म्हणजे द एक्झिस्टन्स डझंट डिपेंड ऑन एनिथिंग, इट इज नॉट रिलेटिव्ह टू एनिथिंग. म्हणजे दुसऱ्या भाषेत हे जग आहे म्हणून ते आहे का? नाही. मग जग नव्हतं तेव्हा ते नव्हतं का? असंही नाही. जग नसेल भविष्यात कधीतरी कोट्यावधी वर्षानंतर, तेव्हा ते पण नसेल का? असंही नाही. त्याला म्हणायचं त्रिकालाबाधित आणि त्याला म्हणायचं सत, त्याला म्हणायचं केवळ अस्तित्व. पुन्हा हँडिकॅप लँग्वेज इंग्लिश, ॲब्सोल्यूट एक्झिस्टन्स, द वर्ड दॅट कम्स क्लोजेस्ट टू एक्सप्लेन द कॉन्सेप्ट. शुद्ध अस्तित्व. शुद्ध कशासाठी म्हटलं? कारण त्याला सापेक्षता नाही आहे कशाची. प्रसिद्ध श्रुती आहे शांतोग्य उपनिषदातली, सत एव सौम्य इदमग्र आसीद एकमेवा द्वितीयम. सौम्य नावाचा शिष्य आहे बरं का, सौम्य याचा अर्थ शिष्याचं नाव आहे. सत एव सौम्य, सत फक्त होतं म्हणजे आहे. होतं शब्द चुकला माझा सुद्धा, आहे. तिथे होतं शब्द हा कालसापेक्ष आहे. भूतकाळ शब्द दर्शवतो की नाही होतं शब्द. सदैव हे जग निर्माण होण्याच्या आधी ते आहे. हे जग निर्माण झालेलं आहे तरी ते आहे. हे जग एक दिवस संपणार आहे तरीही ते आहे. आहे, आहे, आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. तुकाराम महाराज. त्रिवार म्हणतात विठ्ठलाला का? एकदा म्हणून भागत नाही का? नाही, ते आपल्याला कळावं त्याच्यासाठी आहे. विठ्ठल सत्य आहे असं वाटू शकतं ना. हां, आता सध्याच्या काळात सत्य असेल किंवा र त्रेतायुगात सत्ययुगात सत्य असेल. आपल्या ज्या मानवी संकल्पनेने वी ट्राय टू इम्पोज दोज कॉन्सेप्ट्स. नो, नॉट अलाउड. हे सांगण्यासाठी सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. म्हणजे तीनही काळात तू सत्य म्हणजे सत म्हणजे पुन्हा आत्ता जे आपण शिकतो आहोत त्रिकालाबाधित अस्तित्व. म्हणजे सृष्टीपूर्वी, सृष्टीसह आणि सृष्टीनंतर विठ्ठल. इथं फक्त विठ्ठल म्हटलेलं आहे. आपण शिकतो आहे गजानन, ब्रह्मरूप गजानन आहे. ज्ञानेश्वर माऊली 8व्या अध्यायामध्ये एक छान दृष्टांत देऊन हे समजून सांगते की मी जसं सत या शब्दाची आपण व्याख्या शिकतोय की विश्वाचं या जगताचा संदर्भ नाही म्हणून शुद्ध अस्तित्व म्हणालो ना आपण, नॉट रिलेटिव्ह टू वर्ल्ड. वर्ल्ड कॅनॉट डिक्टेट द एक्झिस्टन्स, रादर द व्हेरी एक्झिस्टन्स ऑफ द वर्ल्ड इज डिक्टेटेड बाय, ज्याला अधिष्ठान असं म्हणतात. माऊली म्हणते जे हे विश्वची होऊनी असे परी विश्वपण नासलेनी न नासे. काय सुंदर वर्णन करत. फार
उपनिषदांचे गहन सिद्धांत माऊली असे एकेका ओवीमध्ये सिद्ध करते. खरं अभ्यास केला ज्ञानेश्वरीचा की लक्षात येतं छान. जे हे विश्वची होऊनी असे, परी विश्व नासलेनी न नासे, अक्षरे पुसिले न पुसे अर्थू जैसा. काय सुंदर दृष्टांत दिला बा माऊलीने. ते ऐकता ऐकताच अर्धा अर्थ लक्षात येऊनच जातो की ही जी परमात्मा वस्तू आहे, की जी आपली जी प्रकृती भगवंत सांगतात आहेत, मी मगाशी म्हणालो अपरा आणि अपरा, अपरयमितस्तन्यम प्रकृतीम विद्यमे पराम, जीवभूता महाबाहो ययेदम धार्यते जगत. या प्रकृतीच्या द्वारा विश्वच होऊन आहे ही परमात्मा वस्तू. परंतु विश्वाचं जेव्हा विश्वत्व नष्ट जेव्हा केव्हा होईल, तेव्हा ही वस्तू नष्ट होत नाही. आणि वस्तू याचा अर्थ ब्रह्म असा होतो बरं का. परमार्थामध्ये काही काही गोष्टी आपल्या आता पाठच करून टाकायच्या. परमार्थामध्ये जेव्हा वस्तू शब्द येतो तेव्हा त्याचा अर्थ ब्रह्म असा होतो. म्हणून विवेक चूडामणीमध्ये आचार्य काय म्हणतात, वस्तुसिद्धीर विचारेण. वस्तूची सिद्धी म्हणजे ब्रह्मानुभव. असो, हे विश्व नष्ट झाल्याने काय होतं, तर ती वस्तू नष्ट होत नाही. आणि खरं पाहता जगत हा ब्रह्मावरचा विवर्त आहे. नवीन शब्द आणला आता मी अजून एक. त्याचं स्पष्टीकरण द्यायला आत्ता वेळ नाही, सोडून देऊ, कधीतरी देईन. कारण हे सगळं वर्णन ऐकताना असं वाटू शकतं कुठेतरी, अभ्यासू असेल कोणी तर, की मग ही वस्तू विकारी, ब्रह्मविकारी ठरताय का काय. कारण हे जग जगाच्या रूपाने, कारण जग हा विकार नाही, विवर्त आहे तो. तो पुन्हा म्हटलं आता, आय डोंट वॉन्ट टू डायग्रेस, विषयांतर करायचं नाही आपल्याला. पण परिपूर्णतेसाठी विचाराच्या एवढं एक वाक्य बोलून सोडून देतो की जग हे या ब्रह्मतत्वावरचा विवर्त आहे. विवर्तवाद त्याला म्हणतात. परिणामवाद आपण शिकत नाही आहे, ईश्वर कारणवाद शिकतोय, वादाच्या भाषेत बोलायचं झालं. असो, या ओळीकडे येऊया. माऊली म्हणते, जसं पाटीवर अक्षर लिहिलेली अक्षर जरी पुसली तरी त्याचा अर्थ तसा पुसल्या जात नाही. अर्थ पुसल्या गेला असता तर आपल्याला शिकताच नसतं सगळ्यांना. विचार करा. अक्षरे पुसिले न पुसे अर्थू जैसा. सुंदर दृष्टांत दिला माऊलींनी. जे हे विश्वची होऊनी असे, परंतु विश्व पण नासलेनी न नासे. नासलेनी म्हणजे नष्ट. जेव्हा विश्व जेव्हा नष्ट होईल, ते नाही नष्ट होत. समर्थ याचंच वर्णन वस्तू असतची असे असं करतात. समर्थांची भाषा अजून विलक्षण आहे. समर्थांनी अनेक नवीन शब्द पण असे, त्यांचे खास शब्द असे आहेत. असतची असे, किती सुंदर वर्णन आहे पहा. असतची असे, अखंड आहे आहे आहे. आणि म्हणून विचार केला ना, तर संत वाङ्मयाचं नीट आकलन होण्यासाठी एक किमान शास्त्राचा अभ्यास असावा लागतो, असं माझे सद्गुरू म्हणतात. कारण माऊली काय म्हणतायत, समर्थ काय म्हणतायत, तुकाराम महाराज काय म्हणतात आहेत, नामदेव महाराज काय सांगतात आहे, हे समजण्यासाठी शास्त्राचा थोडा तरी अभ्यास हवा ना. कारण तर कळतं की ते काय सांगतात आहे. नाही तर सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला झालं. त्यात ते गोड भजन असेल, त्यात ते लता मंगेशकरनी गायलं असेल, की आपले आपले माना डोलवायचं, फक्त ऐकायचं की संपला माझा. ते तुकाराम महाराज बघतील आणि विठ्ठल बघतील, आपला काय संबंध आहे, असं होऊन जातं सगळं. किमान शास्त्राचं ज्ञान असावं. थोडक्यामध्ये विचार करूया. सत या शब्दामध्ये शाश्वत, अविनाशी आणि अपरिवर्तनीय, सर्वव्यापी परमात्व तत्व इतक्या सगळ्या धारणा त्याच्यामध्ये समावलेल्या आहेत. शाश्वत आहे, अविनाशी आहे, कधीच विनाश होत नाही. कधी म्हणजे कधी, पुन्हा ही तीच भाषा झाली. ही पुन्हा काळ गृहीत धरून बोलण्याची भाषा झाली. भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ. म्हणून तर त्याचं वर्णन अनादि, अनंत, नित्य, सत्य, आद्य असं करण्यात येतं. ओम नमोजी आद्या. आता कळायला लागतं. मगाशीच म्हणालो मी, आता कळायला लागतं ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात. ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या. श्रुतीने सांगितलं म्हणून कळतं, नाही तर मानवाच्या बुद्धीच्या तर पलीकडचंच आहे ते.
अविनाशी आहे, अपरिवर्तनीय आहे. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः. भगवद्गीता 2रा अध्याय. की असत वस्तूला अस्तित्व नाही आणि सत वस्तूचा कधीच अभाव नसतो, कधीच. ह्याला म्हणायचं सत. नाही तर आपण खूप पुन्हा शुद्ध मराठीत लाईटली वापरतो तो शब्द सुद्धा. सत, सत म्हणजे त्रिकालाबाधित अस्तित्व. ह्या काही गोष्टी अशा व्याख्या पाठच करून टाकायच्या म्हणजे आपण कधी चुकत नाही. त्रिकालाबाधित अस्तित्व, निरपेक्ष अस्तित्व, शुद्ध अस्तित्व, सत. आणि त्या वस्तूचा कधीच अभाव नसतो. ना भावो विद्यते सतः. आता जे सत आहे तेच चित आहे आणि तेच आनंद आहे. पुन्हा मनात जसा कुठेतरी विचार आला असेल, अच्छा म्हणजे तीन वेगळ्या गोष्टींबद्दल बोलणं सुरू आहे का? एक सत आहे काहीतरी, मग एक चित नावाची दुसरी वस्तू आहे, मग आनंद नावाची तिसरी वस्तू आहे. नाही, जे सत आहे तेच चित आहे, तेच आनंद आहे. जसा सूर्य म्हटल्यानंतर तोच सूर्य गोल असतो, तोच उष्ण असतो, तोच प्रकाशमानही असतो. तीन वेगळ्या गोष्टी नाही, सूर्य एकच आहे. दृष्टांत म्हणून हं. नाही तर ही सगळी लक्षणं आहेत सूर्याची. काय ते पुन्हा बोलताच येत नाही ना त्या तत्वाबद्दल, मी सांगितलं ना. पण आपल्या बुद्धीला समजेल अशी भाषा वापरायची म्हणून. त्यामुळे जे सत आहे तेच चित आहे आणि तेच आनंद आहे. आणि म्हणजे काय आहे याचा एकत्रित विचार करण्यासाठी पुढच्या सत्रात भेटूया, कारण आपली वेळ झालेली आहे. तर सच्चिदानंदा द्वितीयोसी, सच्चित आनंद अद्वितीय असा तू आहेस, असं आपण गजाननाला म्हणतो आहे. आणि सच्चित आणि आनंद या तीनही पदांचा मी जसं आत्ता म्हणालो त्याचा एकत्रित विचार आणि त्याचे काय म्हणूया सुंदर जे स्वाभाविक अभिव्यक्ती आपल्या जीवनात बघायला मिळते. फार सुंदर विषय आहे. बघू, मला वेळ मिळाला तर पुढच्याला मी या विषयाचा भाग म्हणून ती मांडीन. ही अभिव्यक्ती अगदी ऐकण्यासारखी आहे, की हे खरं तर आपला हा रोजचा अनुभवाचा विषय आहे, पण त्याच्याकडे लक्ष आपण देत नाही. म्हणजे असं असं नको वाटायला, की बापरे खूपच काहीतरी दुर्बोध काहीतरी सुरू आहे, माझ्यापासून हे ज्ञान अत्यंत दूर आहे, हा अनुभव माझ्यापासून फार दूर आहे. नाही, त्या अभिव्यक्ती रोजच्या जीवनात आहेत, आपल्याच माझ्याच जीवनात आहेत. त्या कशा आहेत हा सर्व विचार आपण पुढच्याला करूया. आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करू आणि थांबू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.